सलाम केमचे नमस्ते, कसं काय सर्व ठीक आहे ना? तर काय म्हणता पोट्यांनो, कसं आहे तुम्ही? आला तुमचा लाडका सारंग भंडारकर. तर आमच्या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर लई दिवसापासून ऐकत होतो बॉटनिकल गार्डन. तर चला म्हणलं जाऊनच पाहावा बॉटनिकल गार्डनमध्ये असं काय. तर चंद्रपूर पासून लगभग आम्ही 14-15 किलोमीटर दुरीवर आहोत. हा गोल पाहताच मला एवढी मोठी चक्कर आली. तर नवीन बांधकाम आहे म्हणते, तर आत्ताच उद्घाटन झालं या बॉटनिकल गार्डनच्या. तर चला आपल्या व्लॉगमध्ये संपूर्ण बॉटनिकल गार्डन व्हिजिट करूया. लेट्स गो. तर चला मग तिकीट वगैरे काढून घेऊया. तर काकानं पर पर्सन 60 रुपयाच्या भावानं घेतला आपल्याला. तर तिकीट काढला आम्ही पटकन घुसलो अंदर. तर भाऊ म्हणते खर्रा विर्रा आहे का म्हणते. तर भाऊला म्हणलं आपण एकाच जिल्ह्यातले आहो यार, खर्रा विर्रा तसा आपण खात बी नाही. तर चला म्हणलं अंदर घुसूया. तर अंदर घुसताच मला अशी हवा लागली ना, जे मी धावाले लागलो असा थकलो तुम्हाला का सांगू. मला कसा काय चक्कर आल्यावानीच लागला. थोड्या वेळ म्हणलं बसून जावा येतच. तर इथं बसून राहिलो तर बसूनच राहिलो 5-10 मिनिट. का सांगू तुम्हाला आता माझी गत. तर मग म्हणलं कॅक्टस हाऊसमध्ये जावं. तर माझा मित्र म्हणते इथे बहुत मोठे कॅक्टस आहे म्हणते सारंग, तर आपण जाऊनच पाहून म्हणते. तर घुसल्याबरोबर येते एवढे मोठे कॅक्टस होते का सांगू तुम्हाला. एवढ्या साऱ्या प्रजातीचे कॅक्टस मी कधीच नव्हतं पाहिलं, जिंदगीत पहिल्यांदा पाहत आहो. अलग अलग कॅक्टस होते, कोणते मशरूम सारखे होते तर कोणते आडे तेडे होते. तर पहा मग तुम्ही बी माझ्यासोबत कॅक्टस. मग आम्ही कॅक्टस हाऊसमधून बोन्साय हाऊसमध्ये गेलो. तर बोन्साय हाऊसमध्ये एवढे सारे प्लांट होते का सांगू तुम्हाला. एवढे सारे झाडं, बहुत अलग अलग विविध प्रकारचे झाडं होते ती. तर तुम्ही हे पण व्हिजिट करा आणि हे पण माझ्यासोबत पहा, ठीक आहे. मग आम्ही तुरंतच प्लम्प हाऊसमध्ये घुसलोन बी नाही, सॉरी का बोलताय यार सारंग. मग आम्ही तुरंतच प्लम्प हाऊसमध्ये गेलो आणि गेल्याबरोबर व्हिजिट केलो प्लम्प हाऊस. मस्त मस्त सुंदर झाडं होते. तर लई थकल्या आणि वाटला तर थोड्या वेळ म्हणलं रेस्ट घेऊन टाकावा, कारण की छोटा मोठा गार्डन नाही, गार्डनच्या बी बाप आहे बॉटनिकल गार्डन. मग म्हणलं थोडा उचलकूद करावा. गार्डनमध्ये आलो चावतं. लई पोरं लहान लहान होते, आपल्याचे काही झुले नव्हते वयाचे. म्हणलं इथंच कुदून टाकावा थोडसा. मग तसाच आम्ही गेलो डायनोसॉरच्या दुनियात. लई अलग अलग डायनोसॉर होता आणि ह्या मधातच गांजा कुठून आला का. तर डायनोसॉर पाहू आम्ही थकून गेलो. तर माझा मित्र म्हणते असं डायनोसॉर असेल का बे म्हणते, ढोकरावानी दिसते म्हणते. तर म्हणलं होते पहिलेच्या काळात अलग अलग डायनोसॉर, आज डायनोसॉर असते तर तू नसतास म्हणलो. तर विचार कर म्हणलो, हे डायनोसॉर एवढे खतरनाक होते म्हणलो, का सांगू तुले. कारण की मी पाहिलो होतो डायनोसॉर. मी आलो होतो ना मागच्या वेळेस, तर मला दिसला होता एक, तो आग फेकते पाय तोंडातून, तो वाला डायनोसॉर ना. हा उडणेवाला हो, तो हत्तीवानी दिसते. हा उडणेवाला हो पाय. हा मस्त उडे मा वरून जाय असा कसा तरी. मी पाहिलो हे डायनोसॉर. पण हा मित्र म्हणे तू काही सांगतेस म्हणे, हा डायनोसॉर कधी पाहिलास म्हणे. तर मी आलो होतो मागच्या वेळेस, दिसला मला हा डायनोसॉर याले आता का खोटा वाटते मी सांगलो होतं. मग डायनोसॉर पाय म्हणलो माझ्यासोबत आता मजाकचे, कारण की असली तर यानं पाहिलं नाही. याले मी कहाणी सांगेन म्हणलो ना कसे राहते म्हणून डायनोसॉर. तर हेच डायनोसॉर पाय म्हणलो. साला चंद्रपूरची ऊन म्हणावा ना पायाच लागावा. एवढी ऊन तपत आहे का सांगू. आजच्या दिवस तरी ऊन नाही तपाले पाहिजे का. त्या सूर्याला माहित नव्हतं का मी बॉटनिकल गार्डन चाललो म्हणून. नुसती ऊन तपवते इकडं. तर मग मला दिसला भल्ला मोठा वाघ, पण आज टेक्नॉलॉजीनं बनला होता. पावे कसा बनलाय आहे का तुमच्या जिल्ह्यात. तसा आहे आमच्या जिल्ह्यात लई वाघ आहेत. मग हे ट्रेन दिसली तर या ट्रेनवर बसलो, चाकलो चौथा गेर सिद्धा न गेलो मग दुसरीकडं. तर हा दिसला रोज गार्डन मध्ये म्हणते माझे मित्र फुलं बिलं तोडून टाक म्हणते गर्लफ्रेंडले. मग त्याले कोण सांगाल का मला गर्लफ्रेंडच नाही आहे म्हणून. आता मग अशी गत आहे का माहीत, सिंगलच मरतो का. तर मग रोज गार्डन मध्ये फिरलो. पण आता नवीन काम आहे तर जास्त रोज नव्हते. या सूर्या दादाले कोणी सांगा बरं थोडासा ब्राईटनेस कमी कराले. मला एवढी ऊन तपवत आहे तुम्हाला का सांगू. आता एक तर पायदल फिरता वाट लागून गेली माणसाची ना. इकडे सूर्या तपवते. मग माझा मित्र म्हणते बटरफ्लाय सेंटर दिसला म्हणते, चल म्हणते तिथे जाऊन म्हणते. पण याच्या अंदर व्हिडिओ काही अलाउड नव्हता. तर मग मी म्हणलो बाहेरूनच पोटेले दाखवून देतो बटरफ्लाय सेंटर. मग तसाच आम्ही दुसऱ्या दुनियात गेलो वाघाच्या दुनियात थोडेसे फोटो बिटो लावले होते. तर म्हणलं हा येते व्हिडिओ घेऊन अलाउड नव्हता, पण काढलो तुमच्यासाठी लपून चुपून. तर मग आम्हाला दिसला भल्ला मोठा वाघ. तर वाघ दिसल्याबरोबर मी पक्का खुश झालो ना. इथे होती वाघाची चमडी असली. मी हे पाहूनच एवढा खुश झालो. मित्र म्हणते अशी राहते का बे म्हणते वाघाची चमडी. तर तुले का माहीत म्हणलो. आम्ही लहान होतो तर शिकार करत होतो ना, तर तेव्हा पक्के वाघ पाहत होतो ना, चमड्या काढत होतो त्याचे. तर मग तुम्ही हरणीचे इथे पाहू शकता, चित्त्याचे
बहुत चमड्या आहेत तिथे. तुम्ही जाऊन पहा फक्त बॉटनिकल गार्डन मध्ये, मस्त मजा येईल तुम्हाला. कधी पाहिल्या का अशा चमड्या चुमड्या? तर इथे बहुत काय होता, मच्छा होत्या, हे होत्या ते होत्या. असलीच्या होत बरं, नकलीच्या नव्हत. हे उल्लू बिल्लू सब असलीचे होते. हा वाघाची चमडी असलीची होती, त्याच्या अंदर तनीस भरली आहे फक्त. मग म्हणलं इथे झोपूनच घ्यावा थोडंसं आता. हा चंद्रपूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा नाग हो, पाहून टाका. या नागावर मी बसलो, किती मोठी हिस्ट्री झाली माझी. तर मग पायदल पायदल आम्ही गेलो दुसरीकडं गेल्याबरोबर येते म्हणते सायन्सच्या हे आहे म्हणते हाऊस. ती काही व्हिडिओ अलाउड नव्हता, तर बाहेरूनच पाहून टाका तुम्ही. मग आम्ही गेलो फिश हाऊसमध्ये, फिशरीमध्ये. तर इथे एवढे सही फिश होत्या, इथे काही व्हिडिओ अलाउड नव्हता, पण म्हणला करून टाकावा कसा तरी लपून झोपून. मस्त मस्त फिश होता ना. पोट्टा म्हणते मच्छा पाय बे म्हणते, कधी पाहिलास का नाही म्हणते. पण ह्या खायच्या नव्हत नाही, एवढ्या चांगल्या मच्छा होत्या. इथे वाघूर बिगूर नव्हता यार, भलत्याच मच्छा होत्या. कोणत्या होत का हे पाहे, मगरासारखी कोणती मच्छी हो का. मग का तुम्हाला सांगू बरं, तुम्हाला म्हणलो होतं का नाही ब्राईटनेस कमी कर सूर्याले. तर मग सूर्यानं खरीच ब्राईटनेस कमी केलं ना, पाऊस चालू केला. तर मग मित्र म्हणते थांब म्हणते, थोडासा 2 मिनिट बसून राह म्हणते, मला संडास लागली म्हणते. तुले का सांगू आता पोट्ट्यांनो, याला एवढ्या जोरात शी लागली नाही, याला असा धावत नेलो अंदर. मग पट काकीलं का अंदर, आता तुम्ही समजू शकता. मग हात धुतलाच का नाही बे, शी मला हात लावलं नाही ना. तर मग म्हणते चल म्हणते, झाला म्हणते माझ्या हातात. ते अर्धे पोट्टे तिकडे होते त्याला भेटून म्हणते, आणि ते आम्हाला पोट्टे दिसले. आणि हा पोट्टा एवढा खुश माझ्या झाला म्हणते प्रेशर घेऊन होऊन. तर मग आम्ही तर असाच बॉटनिकल गार्डनले बाय म्हणलो. पूर्ण आम्ही बॉटनिकल गार्डन व्हिजिट करून जात होतो घरी. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.